निश्चितच मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। सन्माननीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। आणि मी जो हा निर्णय घेतलेला आहे तर माझे असंख्य जे कार्यकर्ते असतील, हितचिंतक असतील, सर्वांनी मला फोन करून व्हॉट्सअपद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। सर्व खुश आहेत, माझे सर्व सहकारी आहेत ते सर्व खुश आहेत। सर, मराठा समाजाचे तुम्ही मोठे नेते आहात, चांगलं काम केलेलं आहात। आज शिंदे साहेब पण मराठा आहेत, त्यांच्या पाठीमागून तुम्ही तसा प्रवेश केलेला आहात का? निश्चितच एवढे मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे गेले 1.5-2 वर्ष आपण पाहिलं असेल, जी आंदोलनंसुद्धा झाली जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि ज्या त्यांनी मागण्या केल्या, ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या त्यांनी पाठपुरावा करून त्यांना जे शक्य होते त्यांच्या अखत्यारीत त्या गोष्टी त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या आहेत। आणि म्हणूनच आम्ही तो विश्वास ठेवला की बाबा आता सामाजिक काम करत असताना राजकारणामध्ये सुद्धा आपण गेली अनेक वर्ष मी काम करतो आहे, परंतु 1.5 वर्ष मी कुठेतरी थांबलो होतो की आंदोलनं जोरात चालू होती। परंतु शिंदे साहेबांचं नेतृत्व असं की मराठा समाजासाठी ते काम करत चांगला न्याय दिलेला आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना ते जर का समाजासाठी चांगलं काम करतात, या महाराष्ट्राचं चांगलं काम करतात, तर त्यांच्यासोबत आपण सुद्धा गेलो पाहिजे आणि या महाराष्ट्राची सेवा केली पाहिजे, म्हणून मी हा निर्णय घेतला। पुढचं धोरण तुमचं असं असणार आहे का? तुम्ही आता शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, तर शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, पुढचं भवितव्य मराठा समाजासाठी ते चांगलं करतील का? मराठा समाजासाठी सुद्धा करतील, महाराष्ट्रासाठी सुद्धा ज्या वेळेस आपण पाहिलं असेल तर जी मागणी होती ते प्रयत्न केलेला आहे, परंतु महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगलं काम करण्याचं काम हे शिंदेसाहेब करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुद्धा कुठेतरी त्यांचं योगदान लागलं पाहिजे आणि मराठा समाजासाठी सुद्धा योगदान लागलं पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये 18 पगड 12 बळीदारांना घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे आणि शिंदेसाहेबसुद्धा सर्वांना सोबत घेऊन जातात आणि त्या निमित्ताने ते जे प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये आपलासुद्धा खालीचा वाटा असावा, म्हणून मी हा निर्णय घेतला। परंतु रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच चालू आहे, या संदर्भात आता आपली भूमिका काय असणार आहे? मी आताच प्रवेश केलेला आहे, त्यामुळे वरच्या लेवलला काय चालतं ते वरिष्ठ लोक ते निर्णय घेतील। मी कालच प्रवेश केलेला आहे, अजून सगळ्या गोष्टीची माहिती घेईल त्यानंतर मी बोलतो आहे। परंतु रायगड जिल्ह्यामध्ये आपलंही एक वजन आहे, या संदर्भात काय? निश्चितच, म्हणून म्हटलं की आता आजच पहिलाच दिवस आहे, त्यामुळे पक्षाचा जो निर्णय त्याच्यावरती बोलणं मी योग्य नाही। जसं जसं वेळ जाईल तसं आपण बोलूया पुढे। एक राजकीय भवितव्य म्हणून तुम्ही कुठलं इलेक्शन लढणार आहात काय? आता लोकांची सेवा करत असताना पक्ष नेतृत्वावरती विश्वास ठेवून गेलेला आहे। पक्ष नेतृत्व जी भूमिका मला सांगेल, ते जी जबाबदारी माझी होती ती मी पार पाडेल।